नंदुरबार येथे वंचित बहुजन आघाडीचा भव्य जनसंवाद मेळावा उत्साहात संपन्न। नंदुरबार शहरातील नेहरू पुतळा परिसर येथे दिनांक 13 जून 2026 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य जनसंवाद मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडला। या मेळाव्याला जिल्ह्याभरातून बहुजन समाजातील नागरिक, युवक, महिला, विद्यार्थी तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या जनसंवाद मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन समाजाचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे युवा नेते सुजातदादा आंबेडकर उपस्थित होते। त्यांनी आपल्या प्रभावी भाषणातून जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय प्रश्नांवर सखोल भाष्य केले। उपस्थित जनसमुदायाला संविधानिक मूल्यांच्या आधारे संघटित होऊन अन्यायाविरुद्ध लढण्याचे आवाहन त्यांनी केले। या मेळाव्यात जिल्ह्यातील जमीन व भूमी हक्काचे प्रश्न, बहुजन समाजावरील अन्याय अत्याचार, वाढता जातीयवाद, बेरोजगारीमुळे होणारे स्थलांतर, युवकांचे प्रश्न, शासकीय SC ST वसतिगृहातील समस्या, विद्यार्थ्यांवरील अन्याय तसेच सामाजिक आणि राजकीय एकजुटीचे महत्त्व या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। आपल्या भाषणात सुजातदादा आंबेडकर यांनी बहुजन समाजाच्या हक्कासाठी संघटित चळवळीची गरज अधोरेखित करताना समाजातील प्रत्येक घटकाने शिक्षण, संघटन आणि संघर्ष या तत्वाचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचे सांगितले। संविधानिक अधिकारांविषयी जनजागृती करून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचे आवाहनही त्यांनी केले। मेळाव्यादरम्यान उपस्थित नागरिकांनी विविध स्थानिक समस्या आणि प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाबाबत आपली मते मांडली। अनेक युवकांनी रोजगार, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले। यावर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करत संबंधित प्रश्न शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा नंदुरबार यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी उपस्थित सर्व मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांचे आभार मानले। या भव्य जनसंवाद मेळाव्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील बहुजन समाजाच्या विविध प्रश्नांना एक प्रभावी व्यासपीठ मिळाले असून सामाजिक न्याय, हक्क आणि संविधानिक मूल्यांचा लढ्याला नवसंजीवनी मिळण्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। न्यूज 19 नेशनसाठी ब्युरो रिपोर्ट, नंदुरबार। आज सरकारला वंचित बहुजन आघाडीची धास्ती बसलीये म्हणून जिथे जिथे आंदोलन करतात तिथे तिथे पोलीस पाठवतात। कारण या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, या भारताच्या इतिहासामध्ये असा एक कोणता पक्ष असेल जो RSSच्या छातडावरती आंदोलन घेऊन जायची हिंमत दाखवत असेल तर तो फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी। आणि या महाराष्ट्रामध्ये कोणताही आंदोलन आलं, कोणताही विषय आला, असा एकही आंदोलन नाही, असा एकही विषय नाही ज्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने आंदोलन नाही केलं किंवा नागरिकांसाठी भूमिका नाही घेतली। मागच्या वर्षी जेव्हा एवढी मोठी दुष्काळ परिस्थिती आलेली पावसामुळे आणि लोकांचं खूप मोठ्या पुरामुळे आर्थिक नुकसान झालेलं, तेव्हा वंचित बहुजन आघाडी यांनी आंदोलन केलेलं आणि ही मागणी होती की शेतकऱ्यांना पूर्ण त्यांचे एकतर कर्ज माफी करून त्यांना पूर्ण मोबदला देण्यात यावा। जेव्हा इकडची सरकार गायरान जमीन खाण्याच्या मागे होती तेव्हा वंचित बहुजन आघाडीने हे आंदोलन केलं आणि ही भूमिका घेतली की जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी है। जेव्हा अडाणींनी जबरदस्ती प्रत्येक ठिकाणी स्वतःची वीज मीटर लावून अडाणी इलेक्ट्रिसिटी द्यायचं काम केलं तेव्हा अडाणीचे मीटर फोडून त्या अडाणीच्या लोकांना घरी पाठवण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलं होतं।